हम जो चलने लगे हैं ये रास्ते, आहा मंजिल से बेहतर लगने लगे हैं ये रास्ते। हॅलो हाय नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? मी रेखा तुमचं स्वागत करते विरंगुळा इन युरोपमध्ये. आणि आज आहे झुरिचमधला पहिलाच दिवस. आम्ही साधारण 9 वाजता पोहोचलो इथे एअरपोर्टला. मग थोडंसं एअरपोर्टलाच फ्रेश वगैरे झालेलो आहे. तो आजचा झुरिचमधील पहिला दिवस. आम्हाला रूम मिळायला तर लेट होणार आहे, कारण की रूम साधारण 5-6 नंतर मिळणार आहेत आणि पूर्ण दिवस जाणार आहे. तर तिकडे जाऊन काय करणार, तर आम्ही आज पाहणार आहोत झुरिचमध्येच आहे रॅने फॉल. तर आज जाणार आहोत रेने फॉलला आणि त्यानंतर मग आपली हॉटेलची म्हणजेच एअरबीएनबी बुक केलेलं आहे, तर एअरबीएनबीची चावी मिळेल. आणि मग तर चला आम्ही थोडंसं खाऊन वगैरे घेतो, नाश्ता करतो आणि मग पुढची जर्नी शेअर करते. तर आपण फायनली पोहोचलो आहोत रायने फॉलला, जो की आहे युरोपचा सगळ्यात मोठा वॉटरफॉल. आणि या स्टॉपचं नाव आहे श्लॉस लाउफेन ऑम रायने फॉलन. आणि इकडे झाडांमुळे दिसत नाही, पण पाण्याचा आवाज आणि इकडनं पाहू शकता की पाण्याची प्युरिटी आणि केवढं सुंदर ते पाणी आहे. ह्या रोडनी खाली जायचं आहे आपल्याला. हा एक स्पॉट असा आहे की इथून नदीच्या एकदम जवळून प्रवाह पाहता येतो. सर्वात मोठा धबधबा रायने फॉल. आणि तुम्ही कलर पाहाल तर असं वाटतंय की कुणीतरी कलरच ओतलाय. काही सुंदर कलर आहे ना. ते बोट पहा, बोट कशी येते हालत. ओ माय गॉड. त्या बोटला काही पॅडल किंवा मोटर वापरायची गरज पण नाही, ऑटोमॅटिक चालली आहे. सो स्वीट. एवढा सुंदर ब्रिज आहे आणि असं वरती खाली पाणी पाहून आहे ना असे डोळे दिसलेत म्हणतात ना, तशा पद्धतीने ब्रिज मागे सरकतोय असं वाटतोय. जागरण झालं होतं, त्यामुळे आम्ही रायने फॉल पाहून ट्रेनमध्ये बसलो आणि तिघांना पण झोप लागली. मला तर काही संबंधच नाही, मी झोपलीच होती, पण ह्या दोघांनाही झोप लागली आणि आम्ही पोहोचलो डायरेक्ट जर्मनीमध्ये. आता आमच्यासोबत ट्रेनमधून एक पाकिस्तानी होते, ते उतरले. तर त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितले डायरेक्ट 6 किंवा मग 8 त्याशिवाय आपल्याला ट्रेन नाही आहे. आणि इथे पाहाल तर पूर्ण निर्मनुष्य आहे, कुणीच नाही आहे. ट्रेन स्टेशनवर सुद्धा कुणीच येत नाही आहे.
ऑफिस पण बंद आहे. ऑफिस पण बंद आहे आणि ऑलरेडी किती वाजलेत? 5:30-6 झालेले आहेत. 6:30 झालेत. ओ माय गॉड. लाईनचं काम चालू आहे कुठेतरी, त्याच्यामुळे ट्रेनचा टाइम टेबल चेंज झालेला आहे. म्हणजे कशी? तर ती पुढे झ्युरिक HB ला जाणार होती, ती मध्येच कॅन्सल होऊन ती परत मागे आली. आणि आता दुसरं काहीच पर्याय नसतं. इथं कोणाला लिफ्ट पण मागू शकत नाही, बस पण नाही येत. तर पाहू. नाही, बस आहे पुढचं रीड्स म्हणून स्टेशन आहे, तिथून बस हा, आहे. म्हणजे पुढे आता इथून चेक करावं लागेल पहिल्यांदा जाऊन. आपल्याला ट्रेन मिळाली पाहिजे हा, तिथपर्यंत आहे ना, जायला. ट्रेन येईल आता 10 मिनिटात. इकडून येईल आता ट्रेन. रायने फॉल म्हणजे नेत्रसुखद असा अनुभव होता. आम्ही निघालेलो आहोत, परंतु ट्रेनच्या टाइम टेबलमध्ये बिघाड झाल्यामुळे थोडासा प्रवासाला त्रास होणार आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ इथेच संपवते आणि पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी. तोपर्यंत बाय बाय.